हे थांब रे, पळू नको. हा पाणी आम्ही पितो ना. हा मग ह्या भांड्या हे कपडे कसं तुम्ही धुता आणि इथं न्हाताय आणि तेच पाणी आम्ही पियाचं काय? हा, ह्या लांगट्या उघड्यात ह्या मुली बाली ह्या तुम्ही लोक मुलं हे सर्व आंघोळी करतात आहेत आणि तीच आम्ही पाणी पियाची काय सर्व लोकांनी? हा, या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच, मला कालच कंप्लेंट भेटली होती एक कार्यकर्ता म्हणून, काय जागरूक कार्यकर्ता म्हणून मी असा मला अभिमान आहे त्याचा. कारण इतर जे आहेत ना, मी तर आता स्पष्ट त्यांच्यावर जे पण कोण कार्यकर्ते मग सामाजिक असो ना तर राजकीय असो, सर्व झोपं मारतात आहेत ह्या भागातली. माझा दावा आहे ही परिस्थिती आहे पंधेरीच्या नदीची. वर धरणाचं काम चालू आहे. गेल्या 2 महिन्यात 3 महिन्यापासून गढूळ पाणी आम्हाला पियाला होतोय. त्याच्यातून आता थोडंसं पाणी निवलत चाललेलं आहे आणि त्यामध्ये हे आदिवासी वाडीवर पंधेरी आदिवासी वाडीची ही मुलं आणि ह्या बाया इकडे कपडे धुतात आहेत, भांडी धुतात आहेत. हा बघू शकता आपण. आणि हेच पाणी आमचे खालचे ज्यांचे बंधारे आहे इथे जॅकवेल वगैरे इथे आहे 2, पंधेरी, भैरवली आणि कोंडगाव, ते पाणी आम्ही पितो. म्हणजे आम्ही माणसं आहात की जनावरं आहात ते माहिती नाही. हा, अनेक वेळेला गेल्या वर्षीसुद्धा तक्रार अशी झाली होती, परंतु त्याच्यावर काही उपाययोजना झाल्या. फक्त ग्रामपंचायतीने तात्पुरता इथं बोर्ड लावला आणि काय नाही. पण त्याच्यावरती हे बघा, यात ही मुलं धावतात आहेत. ती बायावरती कपडे धुतोय. हा, ती एक बाई तिथे कपडे धुवून सुकत घालतोय आणि हे ऑलरेडी इथे कपडे सुकत पडलेले आहेत आणि हा पाणी आम्ही पितोय. हा व्हिडिओ मी आता तहसीलदार साहेबांना व्हिडिओ साहेबांना पाठवतो आणि इथला जो प्रशासन आहे पंधेरी ग्रामपंचायत आणि इतर कोंडगाव आणि भैरवली ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा पाठवतो. तात्काळ यांच्यावरती कारवाई, दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. वाडी असो, अध्यक्षांच्या नावी जवळ 10,000चा दंड पडला पाहिजे ह्या लोकांना. मी तर अशी मागणी करतोय. काही असो, इथं कुठलं राजकारण नाही किंवा काय नाही. एक नागरिक म्हणून माझी मागणी आहे की हे जे कृत्य इथं चाललेलं आहे हे भयंकर वाईट आहे. ती बघा, त्या बाईला अजून पर ती मुलं आंघोळ करतात तिथे. मी हा व्हिडिओ करतोय, पाठवतोय बघ. आणि तू तिथं पाणी कपडे धुता, पाणी तिथं घेऊन जा पाणी. आम्ही हेच पाणी पितो ना. हे कपडे धुताव ते तिथे हागायला पण बसताव. काल तक्रार भेटलेली आहे आणि आज हे पुरावा. माझी विनंती आहे माननीय तहसीलदार साहेब, BDO साहेब आणि इथल्या 3ही ग्रामपंचायत प्रशासनाकडे की तात्काळ ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कपडे धुणं, आंघोळी करणं मुलाबाला हे बंद झाली पाहिजे आणि दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. अन्यथा हे सर्व जॉकीवेल वगैरे जे काय आहेत ना, आम्ही सर्व ग्रामस्थ त्याचा पर्याय म्हणून आम्हाला शुद्ध पाणी शासनाने बिसलरी बाटल्या पुरावा. आम्हाला टँकरचा पण पाणी नको. टँकर 8 दिवस झालेलं मंजूर झालं, अजून पण एकही टँकर पाणी आलेला नाही. म्हणजे आम्ही पाणी कुठून आणि पियाचा? रोजच्या 150-200 रुपये एक बाटल्याचे 12 बाटल्याच्या कार्टूनला कुठनं आणणार सामान्य माणूस? याचा विचार करावा. हा व्हिडिओ मिळतोच भाऱ्या. प्रशासन, माझी विनंती आहे त्यांनी जागा व्हावं आणि तात्काळ दंडात्मक कारवाई करावी अशी माझी विनंती राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमीर मागदनकर, सामाजिक कार्यकर्ता आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा सचिव म्हणून माझी विनंती राहील. अन्यथा आम्ही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पुढे कलेक्टरपर्यंत जाण्याची आमची तयारी राहील. स्थानिक प्रशासन या गोष्टीवर जर लक्ष नाही दिलं तर पुढे वरिष्ठांकडे दाद मागण्याची पण माझी तयारी आहे.